एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। नाशिक शहरातील जुने सिडको परिसरात साई महोत्सवाचा भव्य जल्लोष पाहायला मिळाला। छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील श्री साईनाथ मंदिराचा 15वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आयोजित या 2 दिवसीय महोत्सवात हजारो भाविकांनी उपस्थिती लावली। साई नामाच्या गजरात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। या निमित्तानं काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने सर्वांचं लक्ष वेधलं। साई पालखी, नंदुरबार माऊली वाद्य पथक, कर्नाटक येथील पिली वेशा पथक, विविध सांस्कृतिक सादरीकरणे, साईबाबांचे 12 फूट चलतचित्र, लेझिम पथक, वारकरी तसेच राष्ट्रवीर संघाचे युद्धकला प्रात्यक्षिक यांचा यात समावेश होता। यशवंत ढोल पथक, महाकाली पथक, डीजे, लेझर शो आणि आतिषबाजीमुळे वातावरण उत्साहपूर्ण झाले। दुसऱ्या दिवशी आयोजित महाप्रसादासाठी हजारो भाविकांची गर्दी उसळली होती। सिडको परिसरातील रस्त्यांवरही भाविकांची मोठी वर्दळ पाहायला मिळाली। कुटुंबासह नागरिकांनी मोठ्या श्रद्धेने महाप्रसादाचा लाभ घेतला। मोठी गर्दी असूनही उत्कृष्ट नियोजनामुळे कोणतीही गैरसोय न होता महाप्रसादाचं वितरण सुरळीत पार पडलं। साई भक्तांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे महोत्सव यशस्वी झाल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष नगरसेवक प्रवीण बंटी तिदमे यांनी सांगितले। श्री साईनाथ मंदिराच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त श्री साईनाथ मंदिराची पालखी उत्सव एकदम भव्य दिव्य असे कर्नाटक असेल, गोवा असेल, दिल्ली असेल, असे विविध ठिकाणचे, नंदुरबार असेल, अशा विविध ठिकाणचे पथक 15 पथकं आले होते। व आपण बघू की पूर्ण मिरवणुकीमध्ये साई भक्तांचा जो काही जल्लोष होता, कमीत कमी 15 ते 20 हजार लोक त्या मिरवणुकीमध्ये सामील झाले होते। व मिरवणुकीचा जो काही मनमुराद साईबाबांचे जे गाणे, याच्यावर सगळ्यांनी जो काही आनंद घेतला, सर्व साई भक्त पूर्ण नाशिक जिल्ह्यातून तिथे समाविष्ट झाले होते। असंच सालाबाद प्रमाणे हा कार्यक्रम आज महाप्रसाद सुद्धा आयोजन केलेला आहे। महाप्रसाद सुद्धा जो 25,000च्या प्लस लोक यांनी महाप्रसाद घेतलेला आहे। असंच साई भक्तांनी कायम इथे येऊन मंदिराचं दर्शन घेऊन त्यांचे जे काही असतील त्या भावना इथे मांडाव्या असे सगळ्यांना आव्हान करतो। ओम साईराम। सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय। आपल्या जुने सिडको येथील श्री साईनाथ मंदिराचा 15वा वर्धापन दिन अर्थात साई भक्ती महोत्सव, ज्या महोत्सवामुळे हजारो साई भक्त या प्रत्येकाला भक्ती रसाची अवीट अशी मेजवानी या ठिकाणी लाभते। 2 दिवसाचा हा भक्ती महोत्सव, पहिल्या दिवशी साई पालखी मिरवणूक, ज्या मिरवणुकीमध्ये कलावंतांच्या 20 पथकांनी संपूर्ण सिडको नगरी भक्ती रसात चिंब भिजविली। सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक, मनोरंजनात्मक, मनोबोधात्मक अशा सगळ्या प्रकारच्या मनोरंजनाची अद्भुत अशी मेजवानी सिडको वासियांना मिळाली। संपूर्ण महाराष्ट्रातून 2 दिवस साई भक्त आपल्या सिडको नगरीमध्ये दाखल झाले आणि आज पूर्णाहुती अर्थात महाप्रसाद। प्रसादाचा अर्थ असा आहे, प्र म्हणजे प्रभूचे, सा म्हणजे साक्षात्कार युक्त आणि द म्हणजे दर्शन। प्रभूचे साक्षात्कार युक्त दर्शन म्हणजे प्रसाद आणि हा प्रसाद ग्रहण करण्यासाठी सायंकाळी 5 वाजेपासून साई भक्तांच्या पंक्ती या मंदिर परिसरामध्ये बसून प्रसादाचा आस्वाद घेत आहेत। रात्री 10:30 वाजत आले, परंतु भक्तांची संख्या सातत्यानं वाढते आहे। खऱ्या अर्थानं प्रत्येक मन, बुद्धी, अंतकरण साई भक्तीनं प्रफुल्लित, टवटवीत आणि पुलकित झालेला आहे। प्रत्येक देह मंदिर आपल्या अंतरंगात साक्षात साईनाथ अवतरले
अशा भूमिकेनं मंगलमय वातावरणात या ठिकाणी या साई भक्ती महोत्सवाचा भरभरून आनंद घेत आहेत. खरं म्हणजे भूतलावर साई म्हणजे साक्षात ईश्वर, या ईश्वराची अनुभूती 2 दिवसामध्ये ओम साईनाथ ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, राजे छत्रपती मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते या सगळ्यांनी प्रचंड परिश्रम केले आणि 2 दिवसामध्ये हजारो साई भक्तांना खऱ्या अर्थानं अंतरंगात साईंचं दर्शन घडवलं, सगळ्यांना साई भक्तीची अनुभूती घडवली. या सगळ्यांचे अंतःकरणपूर्वक आभार. माध्यमांनी सुद्धा या सगळ्या महोत्सवाला चौफेर उत्तम आणि सुंदर अशी प्रसिद्धी दिलेली आहे. त्या सगळ्यांचे अंतःकरणपूर्वक आभार. ओम साईनाथ ट्रस्ट जुने सिडको संस्थापक अध्यक्ष प्रवीण बंटी तिदमे यांच्या वतीनं सर्वांना खूप खूप धन्यवाद.